दुकानाला आग लागून 3 लाखांचे ड्रायफ्रूट जळून खाक। आगीत ड्रायफ्रूट आणि मसाले जळून खाक झालेत। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवरील एका ड्रायफ्रूटच्या दुकानाला आग लागून ड्रायफ्रूट व मसाल्यांसह 3 लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। आज 19 डिसेंबरच्या दुपारी 12:15 वाजेदरम्यान बुलढाणा शहरातील सर्क्युलर रोडवरील पर्वणी ड्रायफ्रूटच्या दुकानातून धूर येत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दुकानाचे कुलूप तोडून उघडून पाहिले असता आग लागल्याचे निदर्शनास आले। स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला प्राचारण केले। अग्निशमन दलाने ताबडतोब घटनास्थळी पोहोचून या आगीवर थोड्याच वेळात नियंत्रण मिळवले। मात्र तोपर्यंत आगीमध्ये ड्रायफ्रूट आणि मसाले साहित्य जळून खाक झाले आहे। हा संपूर्ण परिसर वर्दळीचा आहे आणि या दुकानाला लागूनच अनेक दुकाने आहेत। मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठी हानी टळली आहे। अनिरुद्ध जाधव हे दुकानचे मालक आहेत। ते दुकान बंद करून जेवण करण्यासाठी दुपारी घरी गेले असताना ही आग लागली। यामध्ये जवळपास 3 लाख रुपयाचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। पूरा गया भाऊ, लाइट चालू झाला।